अँड आणि नॉट इथे दिसतंय बघा तुम्हाला. सो दिस इज द अँड गेट अँड दिस इज द नॉट गेट. तर या दोन गेट्स पासून हे नॅन्ड गेट डिराईव्ह केलेलं आहे, त्याच्यामुळे त्याचं नाव आहे डिराईव्ह गेट. तर A into B complement. तर याच्या अकॉर्डिंग हा ट्रूथ टेबल यू आर सीइंग हिअर. सो 0 into 0 0 त्याचा कॉम्प्लिमेंट 1. बाकीच्या तीनही कंडिशन्सला यू आर गेटिंग 1 1 1. and for the last 1 1 1 into 1 1 त्याचा कॉम्प्लिमेंट 0. so the condition for low output for the NAND gate is condition for the NAND gate to get the low output is, कोण सांगेल मला ट्रूथ टेबल वरून? what is the condition to get the low output for the NAND gate? कसं बघतो आपण ट्रूथ टेबल वरून? At last one input is low. Truth table. If all the inputs are high, not low. Truth table मध्ये बघा सगळे जण all inputs must be high to get low output. Correct. When all the inputs are high, then only the output will be low. कारण काय होईल, एक जर लो असेल तर इक्वेशन तुम्हाला माहिती आहे ए इंटू बी इंटू सी, जेवढे इनपुट्स असतील त्यांची काय होते, मल्टिप्लिकेशन होते. सो इफ एनी ऑफ द इनपुट इज लो, एनिथिंग मल्टिप्लाइड बाय 0 विल बिकम 0. मग त्याचा कॉम्प्लिमेंट परत 1 येणार. त्याच्यामुळे ऑल द इनपुट्स मस्ट बी हाय टू गेट द लो आउटपुट. ऑल द इनपुट्स मस्ट बी हाय टू गेट द लो आउटपुट फॉर द NAND गेट. तर ही कंडिशन आपण त्याच्यावरून डिटरमाइन करू शकतो. ओके, सो अगेन as we have seen for the basic gates, for 3 input NAND gate also you should be able to write the truth table. ओके, जर आपण इथे 3 इनपुट्स कन्सिडर जर केलेले असतील, सपोज A, B आणि C, तर तुम्हाला इनपुटच्या कंडिशन्स लिहायच्या आहेत. कशा ते माहिती आहेत, फ्रॉम 0 0 0 टू 1 1 1 याप्रमाणे, म्हणजे 2 raised to 3. 2 raised to 3 is 8 possible combinations will be there for 3 inputs. A, B, C या 3 इनपुटच्या साठी. तर इथं Y आउटपुट कसं लिहिणार तुम्ही आता? How will you write the Y output here now for the NAND gate for 3 inputs? 3 इनपुटचा ट्रूथ टेबल कसा लिहिणार तुम्ही आता? For 3 input NAND gate, how to write the truth table? 2 input NAND gate कळालंय ना तुम्हाला? माझा आवाज येतोय ना तुम्हाला सगळ्यांना? येस, ऑल द स्टुडंट्स, कॅन यू हिअर मी? एम आय ऑडिबल? हा, मी तुम्हाला क्वेश्चन काय विचारलाय, जसं तुम्ही 2 इनपुट NAND गेटचा ट्रूथ टेबल इथं दिलेला आहे. आपण आधीच्या बेसिक गेट्सला पण 3 इनपुट कन्सिडर करून ट्रूथ टेबल यू शुड बी एबल टू राईट. सो इन द सेम वे फॉर द NAND गेट, इफ 3 इनपुट्स आर देअर, से A, B, C, हाऊ टू राईट द ट्रूथ टेबल? आपण आता काय बघितलं, व्हॉट इज द कंडिशन टू गेट द लो आउटपुट? काय कंडिशन? आता कोणी सांगितलं होतं ना, आय थिंक पूनम हॅज टोल्ड. कंडिशन टू गेट द लो आउटपुट इज, येस, रिपीट अगेन. ऑल इनपुट्स मस्ट बी हाय. बरोबर. मग अशी कंडिशन एकदाच येते की नाही? ट्रूथ टेबल मध्ये जेवढ्या तुम्ही इथं पॉसिबल इनपुटचे कॉम्बिनेशन्स लिहिलेले आहेत, तर त्याच्यामध्ये ऑल द इनपुट्स हाय हे फक्त तुम्हाला इथं शेवटी दिसतंय बघा. ऑल द इनपुट्स हाय हे फक्त तुम्हाला इथं लास्ट कंडिशनला मिळतं. हे मधले इनपुट पॉसिबल कॉम्बिनेशन्स कसे लिहायचे तुम्हाला माहिती आहे, बरोबर ना? सांगताय का मला आता इथे? आय विल राईट दॅट. व्हाईट बोर्ड वरती लिहू का, म्हणजे तुम्हाला क्लिअरली दिसेल? ओके, आय विल शेअर व्हाईट बोर्ड विथ यू नाव. हे बघा इथे A,
ए बी सी हे 3 इनपुट्स आहेत आणि हे वाय. NAND साठी तुम्हाला ट्रूथ टेबल लिहायचं आहे. सो फर्स्ट इज 0 0 0. सांगा पुढचे इनपुट पॉसिबल कॉम्बिनेशन्स. लास्ट काय यायला पाहिजे 1 1 1. मधले सांगा बरं आता. सी दीज आर नथिंग बट 3-bit equivalent of the decimal numbers 0 to 7. Okay. 0 to 7 चे binary equivalent 3-bit. Those you have to just write here. सांगा 0 0 0 नंतर पुढचं काय येणार? 0 0 1. 0 1. येस करेक्ट. 0 0 1. पुढे 0 1 0. बरोबर. पुढे 0 0 1 1. 1 0 0. 0 1. बरोबर. आणि दिस लास्ट इज 1 1 1. मग आता याच्यामध्ये वाय आउटपुट लिहायला काय अवघड आहे का? NAND चं ट्रूथ टेबल तुम्हाला माहिती आहे A इंटू बी इंटू सी त्याचा कॉम्प्लिमेंट येणार. बरोबर. मग एक जरी 0 असेल त्या ए बी सी मधलं तर ते 0च येणार की नाही मल्टिप्लाय केल्यानंतर, आणि त्याचा कॉम्प्लिमेंट 1च येणार. म्हणजे डायरेक्टली हे सगळे काय लिहायचे 1 1 1 1 1 1 लिहायचे. आणि शेवटी काय कंडिशन इथं ऑल द इनपुट्स आर हाय. 1 इंटू 1 इंटू 1. सो इट विल बी 1. 1 चा कॉम्प्लिमेंट इथं काय येणार 0. सो इन दिस वे यू हॅव टू राईट द ट्रूथ टेबल फॉर 3 इनपुट NAND गेट. समजलं का सगळ्यांना? ऑल ऑफ यू आर गेटिंग? Yes ma'am. हा. मग तुम्हाला कंडिशन फॉर लो आउटपुट याच्यासाठीच मी विचारली होती की इफ ऑल द इनपुट्स आर हाय देन ओनली द आउटपुट विल बी लो. आणि बाकीच्या सगळ्या कंडिशन काय असणार आहे? द आउटपुट इज हाय. 1 1 1 याप्रमाणे हाय आउटपुट मिळतं. त्याच्यामुळे कंडिशन फॉर लो आउटपुट फॉर द NAND गेट यू हॅव टू रिमेंबर, किंवा इक्वेशन वरून पण तुम्ही हे फाइंड आउट करू शकता. ओके. सो फॉर 3 इनपुट NAND गेट यू कॅन राईट द ट्रूथ टेबल इन दिस वे. ओके. कळालं हे इथपर्यंत सगळ्यांना? त्याच्यानंतर NAND गेटची आयसीचा नंबर सांगा मला. आयसी 2 इनपुट NAND गेट साठी आयसी करेक्ट. 7400 इज द 2 इनपुट NAND गेट. ओके. तर हे सगळे 14 पिन आयसीज असतात. आयसीचे नंबर या पद्धतीने हे सगळे बेसिक गेट्स आणि डिराइव्हड गेट्स जे आहेत यू हॅव टू अंडरस्टँड. त्याच्यानंतर पुढचा जो गेट आहे दॅट विल टेक व्हाईट बोर्ड वरतीच घेऊयात का? मग नंतर परत पेज शेअर करते मी. ओके. सी हियर नॉर गेट. नॉर गेटचा सिम्बॉल याप्रमाणे असतो. बरोबर. सपोज दीज 2 इनपुट्स आर ए बी आणि इथं हे मिळतं तुम्हाला वाय आउटपुट. इक्वेशन सांगा मला. कोण सांगते नॉरचं इक्वेशन काय आहे? येस, हु इज टेलिंग द इक्वेशन फॉर नॉर गेट? 2 इनपुट नॉर गेटचं इक्वेशन कोण सांगते? Y is equal to A plus B complement. करेक्ट. y is equal to a plus b complement. That is the equation for 2 input NOR gate. बरोबर. ट्रूथ टेबल कसं लिहिणार सांगा मला. ए बी हे 2 इनपुट्स आहेत, y आउटपुट आहे. सो 0 0 0 1 1 0 आणि 1 1. काय येणार इथं? 0 प्लस 0 0 त्याचा कॉम्प्लिमेंट येणार 1. 0 प्लस 1 1 त्याचा कॉम्प्लिमेंट येणार 0. इथं 0 इथं 0. Now from this you have to conclude that the condition to get the high output. सांगा मला ट्रूथ टेबल वरून सांगा. The condition for NOR gate to get the high output is All inputs must be low. Yes, all the inputs must be low. Then only you will get the high output. एक जरी हाय असेल तर काय होतं? ऍडिशन करतोय आपण, त्याच्यामुळे त्याचा रिझल्ट 1च येणार आणि 1 चा कॉम्प्लिमेंट विल बिकम 0. सो द कंडिशन फॉर पूनम शिंदे सारखी लेफ्ट होतीयेस, ऍडमिट होतीयेस. प्रॉपर नेटवर्क रेंज मध्ये बसा बरं. सो द कंडिशन फॉर NOR gate to get the high output is that all the inputs must be low. Okay. IC सांगा. IC चा नंबर काय आहे 2 इनपुट NOR गेट साठी? IC 7402. बरोबर आहे. 7402 इज द NOR गेट. करेक्ट. आता मला परत ह्याचा 3 इनपुट
ट्रूथ टेबल सांगायचं आहे. 3 इनपुट नॉर गेटचा ट्रूथ टेबल सांगा. परत सेम याच पद्धतीने लिहायचं 0 0 0 to 1 1 1. तुम्ही सांगा, मी लिहित जाते आता. नेक्स्ट 0 0 1. पुढे हा पुढे सांगा 0 1 1 0 0 1 1 झालं की 0 1 1 झालं. पुढं सांगा पुढे. 0 हा बरोबर 1 0 1 करेक्ट 1 0 1 1 0 and this last is 1 1 1 that is 7. ओके, आता सांगा इथं वाय आउटपुट साठी आपण आता कंडिशन काय बघितली नॉर गेटला. when you will get the high output all inputs आता सांगितलं की नाही, ऑल इनपुट मस्ट बी लो. तिथे फक्त हाय आउटपुट येणार आणि बाकीचे सगळे डोळे झाकून 0 0 0 0 लिहून टाकायचे. येस ऑल ऑफ यू आर गेटिंग. याच्यासाठी तुम्हाला कंडिशन फॉर हाय आउटपुट किंवा कंडिशन फॉर लो आउटपुट हे 2 इनपुट ट्रूथ टेबल वरून काढता यायला पाहिजे. ट्रूथ टेबल समोरच आहे तुमच्या, त्याच्यावरून यू कॅन फाइंड इट आउट. सो द कंडिशन फॉर नॉर गेट टू गेट द हाय आउटपुट इज दॅट ऑल द इनपुट्स मस्ट बी लो. मग इथे तिन्ही तुम्हाला लो दिसत आहेत. इथे एकाच ठिकाणी हाय आउटपुट येणार, बाकीचे सगळे लो आउटपुट येणार. सो दिस इज फॉर 3 इनपुट नॉर गेट. ओके, अँड नॉर दोन्ही समजले का डिराइव्ड गेट्स मधले? येस ऑल द स्टुडंट्स दोन्ही समजले? Yes ma'am. ओके, तिसरा डिराइव्ड गेट जो आहे तिसरा जो डिराइव्ड गेट आहे तो आहे, सांगा हा कशाचा सिम्बॉल काढलाय मी आता. तिसरा XOR. डिराइव्ड गेट कोणता कशाचा सिम्बॉल काढलाय? येस, इट इज द एक्सऑर गेट. एक्सऑर गेटचा सिम्बॉल कसा काढायचा? एक कर्व काढायचा आणि पुढे ऑर गेटचा सिम्बॉल काढायचा. दॅट इज द एक्सऑर गेट. इक्वेशन सांगा मला याचं. y इज इक्वल टू A XOR B. एक्सॉरचं इक्वेशन काय आहे? येस, ए एक्सॉर बी. एक्सॉरचा सिम्बॉल म्हणजे सर्कल मध्ये प्लस साइन. याचं मिनिंग काय आहे? एक्सॉरचं मिनिंग काय आहे? याचं ऍक्च्युअल इक्वेशन काय आहे? A into B. Sorry. A complement plus A complement B. B. बरोबर. ए बार बी प्लस ए बी बार. ओके, ए बार बी ए बार बी प्लस ए बी बार दॅट इज द मिनिंग ऑफ द एक्सॉर. ओके, हा जो इथं सिम्बॉल दाखवलेला आहे सर्कल मध्ये प्लस साइन, दॅट इज द सिम्बॉल ऑफ एक्सॉर. त्याचं मिनिंग काय की ए बार बी प्लस ए बी बार दॅट इज द इक्वेशन ऑफ द एक्सॉर गेट. ओके, नेक्स्ट इज यू हॅव टू राईट द ट्रूथ टेबल. ट्रूथ टेबल कसा लिहिणार सांगा याचा. ए आणि बी असे 2 इनपुट्स आहेत, वाय हे आउटपुट आहे. अगेन हिअर 0 0 0 1 1 0 आणि 1 1. तर ह्या इक्वेशन मध्ये तुम्हाला ह्या व्हॅल्यूज पुट अप करून त्याचं जे प्रूफ आहे त्याप्रमाणे तुम्हाला हे काढायचं आहे. तर फर्स्ट हिअर अंडरस्टँड व्हॉट इज द कंडिशन फॉर द एक्सऑर गेट टू गेट द हाय आउटपुट. व्हॉट इज द कंडिशन फॉर एक्सऑर गेट टू गेट द हाय आउटपुट. आपण हे घेतलं होतं का मागच्या वीक मध्ये? डिराइव्ड गेट्स पण सगळे झालेले होते का आपली रिव्हिजन? नो मॅम. नाही का? No ma'am. नाही ना, बरोबर. ओके, टेल मी व्हॉट इज द कंडिशन फॉर एक्सऑर गेट टू गेट द हाय आउटपुट. पण पुढे जाऊन आपल्याला 3 इनपुट एक्सऑर गेटचाही ट्रूथ टेबल लिहायचा आहे. सो यू मस्ट अंडरस्टँड हिअर व्हॉट इज द कंडिशन फॉर एक्सऑर गेट टू गेट द हाय आउटपुट. ओके, पहिल्यांदा हे सांगा. आता जे मी इथे इक्वेशन दिलेलं आहे तर त्याच्याप्रमाणे इथं वाय आउटपुट काय काय लिहायचंय? 0 XOR 0. व्हॉट इट विल बी? इथे वाय आउटपुट काय काय येत आहेत सांगा. हा, इथे 0 येणार. करेक्ट. पुढे 0 XOR 1 इज 1 1 करेक्ट. बरोबर. 1 XOR 0 इज 1 1 1 बरोबर. आणि 1 XOR 1 इज 0 0 बरोबर.
1 XOR 1 is 0. So that's why this is called as the exclusive OR gate. OR gate चा ट्रूथ टेबल माहिती आहे तुम्हाला. OR गेटचं इक्वेशन काय असतं? y is equal to a plus b. म्हणजे इथं 0 plus 0 0 येतं, 0 plus 1 1 येतं, 1 plus 0 1 येतं, 1 plus 1 1 येतं. मग ही जी लास्ट कंडिशन आहे 1 plus 1 1, तर ही कंडिशन फक्त आपण इथं काय करतोय? एक्सक्लूड करतोय. सो दॅट्स वाय दिस इज एक्सक्लुझिव्ह OR. OR गेट मध्ये ही कंडिशन एक्सक्लूड केल्यानंतर यू विल गेट एक्सक्लुझिव्ह OR गेट. Now from this, tell me what is the condition for XOR gate to get the high output. म्हणजे त्याच्यावरून तुम्हाला 3 इनपुट XOR चं ट्रूथ टेबल लिहिता येईल. 2 1 असताना आउटपुट 0 येतोय बघा. 1 1 असताना you will get the high output. So the condition for XOR gate to get the high output is that, yes, It has odd conditions. Correct, very correct. When odd number of inputs are high, then only the output is high. बरोबर आहे. odd number of inputs high असायला पाहिजे. आता याच्यामध्ये 2 पैकी एक हा ऑड नंबर आहे. एकच इनपुट जेव्हा हाय असेल त्यावेळेला आउटपुट आपल्याला हाय मिळतं. ऑड नंबर ऑफ इनपुट्स जर हाय असतील तर आउटपुट आपल्याला हाय मिळतं इन केस ऑफ द XOR गेट. ओके, सो रिमेंबर दिस कंडिशन फॉर द XOR गेट. सो ईच टाइम यू डू नॉट हॅव टू अप्लाय दिस इक्वेशन, कारण 3 इनपुट साठी परत इक्वेशन हे कॉम्प्लिकेटेड होतं. सो डोंट गो फॉर रायटिंग द इक्वेशन अँड पुटिंग द व्हॅल्यूज इन दॅट. Remember the condition that when odd number of inputs are high, then only the output is high for the XOR gate. Okay, बरोबर. IC चा नंबर सांगा मला. XOR च्या IC चा नंबर काय आहे? 7486. IC बरोबर. 7486 is the XOR gate IC. Okay, again it is 2 input XOR gate. 14 पिन ची IC असते ही पण. सो इन दिस वे ठीक आहे, आपण 3 इनपुटचा एक ट्रूथ टेबल लिहूया XOR च्या साठी. A B C आणि हे Y. ओके, तर इथं मला तुम्हाला सांगायचं आहे लास्ट इज 1 1 1. चला सांगा पटपट. 0 0 1 पुढे. सी यू आर टेलिंग आय एम रायटिंग. 0 1 0 पुढे. 0 1 1. बरोबर आहे. 1 0 1. नाही बेटा, 1 0 0 0. हा करेक्ट. Next 1 0 1. बरोबर. 1 1 0. दिस लास्ट इज 1 1 1. लक्षात ठेवायचं. रिपीट बायनरी इक्विव्हॅलंट ऑफ 0 to 7 यू हॅव टू राईट. आता इथं वाय आउटपुट लिहिताना इक्वेशन A XOR B XOR C तेवढंच लिहायचंय तुम्हाला. त्याचं ऍक्च्युअल इक्वेशन पुन्हा लिहित बसायचं नाही. जस्ट यू हॅव टू रिमेंबर द कंडिशन दॅट इफ ऑड नंबर ऑफ इनपुट्स आर हाय देन ओनली द आउटपुट विल बिकम हाय. मग आता इथं बघत जायचं की ऑड नंबर ऑफ इनपुट्स हाय कुठं कुठं येत आहेत. इथं एकदा हाय आहे, इथं एकदा हाय आहे, इथं 2 वेळा हाय येते, इथं परत एकदा हाय येते, इथं पुन्हा 2 वेळा हाय येते, इथे 2 वेळा हाय येते आणि इथे 3 वेळा हाय येते. ऑल ऑफ यू आर गेटिंग? ऑड नंबर ऑफ इनपुट्स हाय कुठे कुठे आहेत ते मार्क केलेले आहेत. ओके, सो ऑड नंबर इज 1 3 5 7 9 याप्रमाणे. मग आता याच्यामध्ये 3 इनपुट्स आहेत, त्याच्यामुळे ऍट द मॅक्स 3 इनपुट्स हाय आपल्याला मिळू शकतात. मग 1 आणि 3 इनपुट्स हाय हे कुठे कुठे आहेत ते मी इथं मार्क केलेले आहेत. ओके, सो फॉर हिअर 0 0 1, त्याच्यानंतर 0 1 0 1 0 0, त्यानंतर इथे 1 1 1. या ठिकाणी आउटपुट मस्ट बी हाय. त्याच्यामुळे कंडिशन लक्षात ठेवायच्या आहे तुम्हाला. कंडिशन फॉर हाय आउटपुट. मग आता कुठे कुठे मी 0 लिहायचे सांगा मला, किंवा आधी 1 लिहून घेऊयात. सांगा, इथं 1 लिहायचं ना? एम आय राईट? Yes ma'am. Yes ma'am. 1 ला आउटपुट हाय येणार की नाही? 1 लिहायचं की नाही? हा, त्याच्या खाली 1 लिहू का 0 लिहू? 1. इट शुड बी 1. करेक्ट. पहिलं
0 ला काय लिहू पहिला आउटपुट? 0 मॅम. पहिला आउटपुट 0 येणार ना? येस मॅम. हा, आमचे 2 1 झाले. त्याच्या पुढे खाली 0 1 1. इथं काय लिहायचं या ठिकाणी? 0. सगळ्यांच्या लक्षात येत आहे का नाही? येस, इट शुड बी 0. कारण इथे 2 इनपुट्स हाय आहेत. कंडिशन फक्त लक्षात ठेवा, बाकी काही करायचं नाहीये तुम्हाला. ओनली यू हॅव टू रिमेंबर द कंडिशन दॅट ऑड नंबर ऑफ इनपुट्स हाय, आउटपुट हाय. एवढंच बघायचंय तुम्हाला. ओके, त्याच्या खाली काय लिहू सांगा आता? 1. ओके, करेक्ट. हा, बरोबर. खाली 0. येस, करेक्ट. पुढं 0. करेक्ट, बरोबर. 1. लास्ट बरोबर. येस, ऑल ऑफ यू आर गेटिंग दिस? सगळ्यांना ma'am. समजतंय? हा. कंडिशन जस्ट यू हॅव टू रिमेंबर, इफ द ऑड नंबर ऑफ इनपुट्स आर हाय देन ओनली द आउटपुट विल बिकम हाय. त्याच्यामुळं ऑड नंबर ऑफ इनपुट्स कुठे कुठे आहेत ते पहिल्यांदा आपण मार्क करून घेतले ट्रूथ टेबल मध्ये, आणि तिथे आपण 1 1 लिहिले, बाकीचे सगळे 0 0 0 याप्रमाणे. ओके, सो दिस इज द XOR गेट IC 7486 फॉर 2 इनपुट XOR गेट. ओके, तर XNOR म्हणजे काय असतं? सिम्बॉल मध्ये मी तुम्हाला काढून दाखवेन इथं. XNOR म्हणजे फक्त XOR च्या पुढे एक नॉट गेट जोडलेला असतो. XNOR म्हणजे काय असतं? XOR च्या पुढे फक्त एक नॉट गेट जॉईन केलेला असतो, सो दॅट बिकम्स द XNOR गेट. XNOR आहे का नाहीये की तुम्हाला सिलेबस मध्ये? पण ठीक आहे, याच्या रिलेटेडच आहे, जरी माहिती असली तरी काय प्रॉब्लेम नाहीये. आता याचं इक्वेशन काय येईल? XOR चं तुम्हाला माहितीये A XOR B. याचा फक्त काय करायचं? कॉम्प्लिमेंट. A XOR B जे आलेलं आहे ना, तर याचा फक्त कॉम्प्लिमेंट घ्यायचा, सो दॅट इज XNOR गेट. नॉर गेट वगैरे काही घेत बसायची गरज नाही, XNOR च्या नावामध्ये आलेला आहे म्हणून. XOR ला फक्त नॉट गेट लावलं की इट बिकम्स द XNOR गेट. आता ट्रूथ टेबल मध्ये काय फरक पडतोय? जिथे तुम्ही 1 लिहिता त्या ठिकाणी 0 लिहायचे, आणि जिथं 0 लिहिता तिथं 1 लिहायचंय. 1 मिनिट, वरच्या साईडला लिहायला पाहिजे मला. A आणि B, इथं Y. 0 0 0 1 1 0 आणि 1 1. पहिल्यांदा मी XOR चा ट्रूथ टेबल लिहितेय. 0 1 1 0. दिस इज XOR गेट. हा, आता याचा कॉम्प्लिमेंट फक्त तुम्हाला लिहायचा आहे फॉर द XNOR. 0 0 ला इथं 1 येतं, इथं 0 येतं, इथं 0 येतं, इथं 1 येतं. सो दिस इज द XNOR गेट. माहिती असू देत हे पण. येस, ऑल ऑफ यू आर गेटिंग मी? XOR चं फक्त काय करायचंय? कॉम्प्लिमेंट करायचंय एक नॉट गेट लावून, सो दॅट विल बिकम द XNOR गेट. मग XOR चा ट्रूथ टेबल तुम्हाला माहितीये 0 1 1 0. त्याचा कॉम्प्लिमेंट म्हणजे 1 0 0 1. याप्रमाणे XNOR चा आउटपुट येतं. ओके, सो क्लिअर अप टू दिस ऑल द बेसिक गेट्स अँड वी हॅव रिवाइज्ड. ओके, नेक्स्ट go to the PDF. ओके, तर त्याच्या पुढचा जो पार्ट आहे तो म्हणजे आफ्टर दिस नॉर गेट, नॅन्ड गेट अँड XOR गेट, इट इज द युनिव्हर्सल गेट्स. नॅन्ड आणि नॉर हे जे 2 गेट्स आहेत, these are used as the universal building blocks. So first understand what is the meaning of universal building block. आता तुम्हाला माहितीये की बेसिक गेट्सच्या, त्याच्यानंतर डिराइव्ड गेट्सच्या असे 3 आणि 3 म्हणजे टोटल 6 ICs आहेत, बरोबर? सो इन्स्टेड ऑफ टेकिंग these different 6 ICs, if we can use only NAND and NOR, त्याच्यामुळे आपलं जे हार्डवेअरचं डिजिटल सर्किटचं जे डिझाईन असतं ते आपल्याला काय करता येतं? मिनिमाइज करता येऊ शकतं.
And for that purpose, this NAND gate and the NOR gate are used as